मिशनची सर्व अपूर्ण कामे पूर्ण झालीच पाहिजे। धरणाचे पाणी सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी व शेतीसाठी उपलब्ध करून दिलेच पाहिजे। पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा जन आंदोलनाचा एल्गार उभा राहिला आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 12 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता पालघरमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनाचे नेतृत्व CPI-Mचे केंद्रीय समिती सदस्य आमदार विनोद निकोले, राज्य सचिव मंडळ सदस्य आणि जिल्हा सचिव किरण म्हात्रे यांनी केले। याआधी 19 ते 21 जानेवारी दरम्यान पालघर जिल्ह्यात ऐतिहासिक लॉंग मार्च पार पडला होता। डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, वसई आणि पालघर तालुक्यांमधून आलेल्या 50,000हून अधिक शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांनी तब्बल 60 किलोमीटरचा पायी मोर्चा पूर्ण केला होता। त्यानंतर 22 जानेवारी रोजी शहापूर आणि भिवंडीतील 5,000 लोकांनी भिवंडी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता। मोर्चानंतर पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत 7 तास चर्चा झाली। अनेक मागण्यांवर वेळबद्ध लेखी आश्वासन देण्यात आले। 27 जानेवारी रोजी मुख्यमंत्री तसेच महसूल, वन, आदिवासी विकास, सिंचन आणि शिक्षण विभागांच्या मंत्र्यांसोबत देखील चर्चा करण्यात आली। या आंदोलनात वनहक्क जमीन कसणाऱ्या नवरा बायकोच्या संयुक्त नावावर जमीन करणे, वर्कस, देवस्थान, इनाम, गायरान आणि सरकारी जमीन कसणाऱ्यांच्या नावावर करणे, स्मार्ट मीटर योजना रद्द करणे, सरकारी रिक्त पदे भरणे, घरकुल योजनांमधील भ्रष्टाचार थांबवणे, जल जीवन मिशनची कामे पूर्ण करणे, रोजगार हमीमध्ये 200 दिवस काम आणि 600 रुपये मजुरी देणे, पीक नुकसान भरपाई देणे, प्रत्येक कुटुंबाला 35 किलो रेशन देणे, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरती करणे आणि वाढवण बंदर व मुंबई बंदर प्रकल्प रद्द करण्याच्या मागण्या करण्यात आल्या। विराज प्रकल्पातून होणारे दूषित सांडपाणी, MIDC मधील वायू आणि रासायनिक प्रदूषणाविरोधातही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनाला CRTU, AIDWA, DYFI, SFI आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच AARM यांचा पाठिंबा असून गावागावातून हजारोंच्या संख्येने अनेक नागरिक सहभागी झाले होते। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर।